श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी. वेदभवनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चालणाऱ्या या उपक्रमामध्ये आज आपण पहिल्या आणि पुण्यातल्या प्रसिद्ध अशा गणपतीची माहिती बघणार आहोत. ते आहे कसबा पेठेमधलं ग्रामदैवत श्री जयती गजानन गणपती. मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. पहिला कागदोपत्री उल्लेख आपल्याला 1614 साली मिळतो. त्यामध्ये या गणरायांचं नाव श्री मयुरेश्वर असं आहे आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमधलं अत्यंत महत्त्वाचं कार्य या मंदिराच्या आजूबाजूलाच घडलेलं आहे. 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुढच्या काहीच वर्षांमध्ये ते पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये त्याच्या आधी आदिलशाही सरदार मुरार जगदेवाने जवळपास गाढवाचा नांगर फिरवला होता. सर्व मंदिरं उद्ध्वस्त झाली होती, घरं उद्ध्वस्त झाली होती. पुण्यात कोणी राहत नव्हतं आणि त्यावेळेस बालशिवबा पुण्यात आल्यानंतर त्यांनी जो जीर्णोद्धार केलेला आहे तो जीर्णोद्धार या कसबा गणपतीचा केलेला आहे. मंडळी, स्वराज्य स्थापनेसाठीचा जीर्णोद्धार, स्वराज्याचा जीर्णोद्धार हा या गणरायांपासून सुरुवात झालेला आपल्याला दिसतो. आज आपण मंदिर बघितलं तर मंदिर हा लाकडी सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह या 3 टप्प्यांमध्ये आहे. पुढे पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये ज्यावेळेस पेशवे राहायला आले त्यावेळेस ह्या मंदिराची व्यवस्था अत्यंत उत्तम चालू होती. भाद्रपद आणि माघ महिन्यामध्ये गणेशोत्सव साजरा होत होता. या गणेशोत्सवामध्ये कुठला शिधा दिला जायचा ह्याची पेशवे दफ्तरामध्ये नोंद मिळते. या मंदिराच्या बाहेर या गणेशोत्सवामध्ये फटाक्यांची आतषबाजी असायची, भुईनळे उडवले जायचे, फटाके मोठमोठ्याने उडवले जायचे. असा अगदी मोठा थाट या मंदिराचा होता. एवढंच काय तर राम गणेश गडकऱ्यांनी नाटक लिहिल्यानंतर ते ह्या गणपती समोरच ठेवलं जायचं. लोकमान्य टिळकांच्या घरचं मंगल कार्य आणि त्याची अक्षता सुद्धा प्रथमतः या ग्रामदेवता समोर ठेवल्यानंतरच पुढे गेलं जायचं. मंडळी, आज तुम्ही मंदिराच्या बाहेर जी चांदीची महिरप बघताय ना, त्याची सुद्धा गोष्ट फार वेगळी आणि निराळी आहे बरं का. ही चांदीची महिरप जी आहे ती राव बहादर गणपतराव महादेव केंजळे यांनी दिली. आज जो कसबा पेठेच्या बाहेरचा जो पूल आहे, ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज पूल किंवा नवा पूल म्हणतो, ह्याचं ते कॉन्ट्रॅक्टर. हा पूल बांधत असताना अनेक अडचणी त्यांना येत होत्या. त्यावेळेस त्यांनी हा कसबा गणपती म्हणजे जयती गजाननाला एक नवस बोलला आणि तो नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही चांदीची महिरप तिथं बांधलेली दिसते. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे म्हणतात की गाणपत्य संप्रदायातले एक महान गाणपत्य म्हणजे मोरया गोसावी यांचे आई वडील सुद्धा याच मंदिर परिसरात राहत होते. इतकं या मंदिराला महत्व आहे. 2025 पर्यंत गणरायांची मूर्ती ही शेंदूर लेपनामुळे तांदळा स्वरूप दिसत होती. 2025च्या डिसेंबरमध्ये जसं शेंदूर लेपन काढलं तशी जानेवारी 2026 मध्ये आपल्याला नवीन म्हणजेच मूळ मूर्ती आता समोर दिसू लागलेली आहे. चतुर्भुज मूर्ती आहे. पाशांकुशधारिणम हे जे गणरायांचं वर्णन आहे तशीच ही मूर्ती आहे. ही मूर्ती राजललितासनात बसलेली मूर्ती आहे. डोळ्यांच्या ठिकाणी हिरे आहेत तर बेंबीच्या ठिकाणी माणके आहेत. अत्यंत सुंदर आणि पवित्र असं हे गणरायांचं मूळ स्वरूप. म्हणजेच मी सांगताना सांगितलं होतं की 1614 सालचा कागदपत्रामध्ये उल्लेख आहे, पण इतिहास अभ्यासकांच्या मते ह्या मूर्तीचं स्वरूप हे काळ आणखीन मागं जातो. म्हणजेच शिवकालापेक्षाही आणखीन आधी हे गणेश मंदिर ह्या पुणे शहरामध्ये अस्तित्वात होतं. आपल्याला तर माहितीच आहे की पुणे शहर हे साधारणपणे 8व्या शतकापासनं पुण्यविषयक अशा नावाने अस्तित्वात होतं. हे या पुण्यविषयक या शहरामध्ये म्हणजेच एका छोट्या गावामध्ये का असेना हे पवित्र मंदिर हे गणेश भक्तांसाठी कायम तिथं होतं आहे आणि राहील. त्यामुळं हे गणराय पुण्याचे ग्रामदैवत आहे.
मंडळी, ग्रामदैवत म्हणजे कुठलंही घरी शुभ कार्य असेल तर ह्या गणरायांना आमंत्रण दिल्याशिवाय ते शुभ कार्य सुरू करत नाही. आजही तुम्ही जर कसबा गणपती मंदिरात गेलात तर तुम्हाला दिसेल की आजही प्रत्येक घरातले शुभ कार्याची पत्रिका घेऊन प्रत्येक माणूस हा ती पत्रिका त्या गणरायांसमोर ठेवत असतो आणि एवढंच नाही तर ती पत्रिका गणरायांना ऐकवत असतो. कारण पुणेकरांची श्रद्धा आहे की ते जयती गजानन, जयती गजानन हा शब्द फार उत्कृष्ट आहे. आपल्या कार्यामध्ये किंवा आम्ही सुरू केलेल्या कामामध्ये जो जय देतो किंवा जो यश देतो तो गजानन म्हणजेच जयती गजानन. हा उल्लेख आपल्याला खूप आधीपासून म्हणजे कागदपत्रांमध्ये मिळतो. मराठाकालीन कागदपत्रांमध्ये हा उल्लेख असल्यामुळे स्वराज्याच्या निर्मितीपासनं तर अगदी घरातल्या मंगल कार्यापर्यंत जय देणारा हा गणपती म्हणजेच ग्रामदैवत असलेला, त्या ग्रामाची रक्षा करणारा, त्या ग्रामातल्या लोकांवर आपली कृपा दृष्टी ठेवणारा, त्यांना थोडीही अडचण येऊ नये, कुठलंही थोडं विघ्नही येऊ नये याची काळजी घेणारा असा गणपती म्हणजेच जयती गजानन कसबा गणपती. ह्या गणपतीबद्दल, ह्या गणरायांबद्दल आज आपण बघितलं. यानंतर मात्र आपण बघणार आहोत ते म्हणजे या वेद भवनातल्या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल. काय आहे हा उपक्रम? मंडळी, गणेश भक्त फक्त महाराष्ट्रात, भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आहेत. आणि ह्या जगातल्या सर्व गणेश भक्तांपर्यंत वेद भवनातल्या रोज म्हटल्या जाणाऱ्या आरत्या, रोज म्हटली जाणारी स्तोत्र आणि रोज होणारा नामगजर हा ऐकण्यासाठी पोचवावा, यासाठी दर संकष्टी चतुर्थीला ही आरती, ही स्तोत्र आणि हे नामगजर तुमच्यापर्यंत पोचवला जाणार आहेत. कुठल्या कुठल्या आरत्या आहेत बरं? चला बघूयात. सुख करता दुख हरता ही आरती, शेंदूर लाल चढायो ही आरती, नाना परिमळ ही आरती, गणेश पंचायतनाची आरती, विठ्ठल स्तुतकृत मोरेश्वराची आरती, चिंतामणी विजय म्हणजेच गणेशाच्या निर्गुण स्वरूपाची आरती आणि एक विशेष आरती ती म्हणजे श्री मोरया गोसावी कृत गजाननाची आरती. याचबरोबर स्तोत्रही आहेत. गोसावी नंदन कृत गणरायांचं स्तोत्र, श्री मयुरेश गणेश मानस पूजा, माता पिता स्तोत्र, श्री शरणागती स्तोत्र. यानंतर होणार आहे तो नामगजर. श्री नारायणानंद तीर्थ म्हणजेच उगार स्वामी यांना साक्षात गणरायाने जो प्रसाद रूपी मंत्र दिलाय तो म्हणजे श्री मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा, या मंत्राचा नामगजर. आणि याच मंत्राचा नामगजर करून आपण आता आरतीला सुरुवात करूया. म्हणूयात, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, दुरितनाशना कृपा करा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं, वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः, लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः. धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः, द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा, सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं, प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये.
शेंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोंदिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाय लागत हूँ पद को। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। अष्टो सिद्धि दासी संकट को बैरी, विघ्न विनाशक मंगल मूरत अधिकारी, कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी, कंठस्थल मद मस्तक झूले शशिहारी। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। भाव भगत से कोई शरणागत आवे, संतत संपत सब ही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अधिभावे, गोसावी नंदन निश दिन गुण गावे। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमीपत्रे, लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे। ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे, अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षण मात्रे। जय देव जय देव। जय देव जय देव। जय मंगल मूर्ती, तुझे गुण वर्णाया मज देई स्फूर्ती। जय देव जय देव। तुझे ध्यान निरंतर जे कोणी करती, त्यांची सकल ही पापे विघ्ने ही हरती। माझी वारण शिबिका सेवक सुत युवती, सर्व ही पावुनी अंती भवसागर तरती। जय देव जय देव। जय देव जय देव। जय मंगल मूर्ती, तुझे गुण वर्णाया मज देई स्फूर्ती। जय देव जय देव। शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी, कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणी। त्रैलोकी ते विजयी अद्भुत हे करणी, गोसावी नंदन रतनाम स्मरणी। जय देव जय देव। जय देव जय देव। जय मंगल मूर्ती, तुझे गुण वर्णाया मज देई स्फूर्ती। जय देव जय देव। वेद शास्त्रा माझी तू मंगल मूर्ती, अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती। भक्ता लागी देसी विद्या अभिमतती, मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती। जय देव जय देव। जय मोरेश्वरा, तुझा नकणे पार शेषा फणीवरा। जय देव जय देव। पुण्यामध्ये नांदे महागणपती, माघ चतुर्थीला जनयात्रे येती। जे जे इच्छित ते सर्व ही पावती, गणराया मज बाळा द्यावी अभिमती। जय देव जय देव। जय मोरेश्वरा, तुझा नकणे पार शेषा फणीवरा। जय देव जय देव। 21 दुर्वांकुरा नित्य नेमेसी, आणुनी जे अर्पिती गणराज यासी। त्यांचे तू भवबंधन देवा चुकवीसी, विठ्ठल सुत हा ध्यातो तुझिया चरणासी। जय देव जय देव। जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शेषा फणीवरा। जय देव जय देव। आरती निर्गुण स्वरूपाची, विधी जावरा गणेशाची। आरती निर्गुण स्वरूपाची, विधी जावरा गणेशाची। आकार हा गंडस्थळ चाला, उकारी शुंडाई त्याला। मकार हा संधी मध्ये भरला, सोम हा मात्रा भाळाला। कपाळी टिळक शून्याचा, प्रणव हा खचित तेज लख लखित। त्रिगुण हे रचित, मूर्ती मंगल विश्वाची। आहे भक्तां प्रतिसाची, आरती निर्गुण स्वरूपाची। विधी जावरा गणेशाची। किरीटी जडले भानुकोटी, हाकले तेज सकल सृष्टी। कुंड
कुंडले देखताच दृष्टी, भाळी सोम होत कष्टी, शुंडा सरळ दिव्य शोभा, सव्य एकदंत शुभ्र अत्यंत वेद वर्णित, अखिल स्तुती जाची झाली कुंडित मतिताची, आरती निर्गुण स्वरूपाची विधीच्या वरा गणेशाची. शोभती गळा पदकमाळा, नेसला पीतांबर पिवळा, चतुर्भुज फरश पाश कमला, वरद हस्त मोदकाला, महिमा अद्भुत पाऊलांचा, वर्णुमी काय विभूही माय, तारतील पाय पुरवी इच्छा भक्तांची, दीनया तुंडी दासाची, आरती निर्गुण स्वरूपाची विधीच्या वरा गणेशाची, आरती निर्गुण स्वरूपाची विधीच्या वरा गणेशाची, विधीच्या वरा गणेशाची, विधीच्या वरा गणेशाची. अहो अनुपम्य दिव्य शोभारवी कोटी मुकुटी, त्रिपुंड्र रेखियेला मृगनाभी लल्लाटी, मुख प्रभाकाय वर्णो दिव्य कंदर्प कोटी, कुंडले रत्न दीप्ती, देवा कुंडले रत्न दीप्ती, पदक शोभे कंठी, जय देवा धुंडी राजा, जय मूषक ध्वजा, आरती ओवाळीन, अभय वरद सहजा, जय देवा धुंडी राजा. अहो सुंदर मुक्त माळा, पुष्पहार रुळती, आजानू बाहुदंड, बहिवट शोभती, डुलती चारी भुजा, दशांगुले मिरवती, आयुधे सहित देखा, देवा आयुधे सहित देखा, बाप मंगल मूर्ती, जय देवा धुंडी राजा, जय मूषक ध्वजा, आरती ओवाळीन, अभय वरद सहजा, जय देवा धुंडी राजा. आहो स्थूळ हे दोंद तुझे वरी उटी पातळ, विचित्र नागबंध शोभे नाभी मंडळ, 14 विद्येचे भुवन निर्मळ, कसिला पितांबर, देवा कसिला पितांबर, वरी रत्न झळाळ, जय देवा धुंडी राजा, जय मूषक ध्वजा, आरती ओवाळीन, अभय वरद सहजा, जय देवा धुंडी राजा. मेखळा रत्न जडित, जानू जंघा नागरा, पोटऱ्या कुल्फ दोन्ही, अंदुवाकी साजिऱ्या, तोडरू रुळताती, महाधाक असुरा, पाऊले काय वर्णू, देवा पाऊले काय वर्णू, तेजे लोपल्या तारा, जय देवा धुंडी राजा, जय मूषक ध्वजा, आरती ओवाळीन, अभय वरद सहजा, जय देवा धुंडी राजा. योगी या ध्यानी गम्य, सिंहासनी गणपती, उभयाचारी शक्ती, सामवेद स्तवीती, घालिती विंजणवारे, वरी 84
गोसावी योगियाच्या, मोरया गोसावी योगियाच्या, ध्यानी मंगल मूर्ती जय देवा धुंडी राजा. जय मूषक ध्वजा आरती वाणीन, अभय वरद सहजा जय देवा धुंडी राजा. जय देवा धुंडी राजा, जय देवा धुंडी राजा. आरतियो वाळू, आरतियो वाळू, शारदे सुरवर वंदित पादे. आरतियो वाळू, आरतियो वाळू. शुद्ध स्फटिकमयी वरमाला, पुस्तक शुकसित कमला. वाग्जाड्या हरुणी शुभमती दे, देवी सरस्वती वरदे. आरतियो वाळू, आरतियो वाळू. हंसावरी बसुनी सत्वर ये, श्रीमती भारती अभये. मनमुखी वास करी श्रुती गेये, विजये निहता पाये. वारित निज खेदे पारदे, भास्वती परमा मोदे. आरतियो वाळू, आरतियो वाळू. होती मूकहिते वाचाळ, न लगे क्षण भरी काळ. तू जरी करुणेने केवळ पाहता एक वेळ. म्हणून वासुदेव शारदे, प्रार्थित परमानंदे. आरतियो वाळू, शारदे सुरवर वंदित पादे. आरतियो वाळू, आरतियो वाळू, आरतियो वाळू. अघ संकट भयनाशन सुखदा विघ्नेशा, आद्या सुरवर वंद्या नरवारण वेशा. पाशांकुशधर सुंदर पुरवीशी आशा, निज पर देऊन हरिसी भ्रांतीच्या पाशा. जय देव जय देव जय सुखकर मूर्ती, गणपती हरि शिव भास्कर अंबा सुखमूर्ती. जय देव जय देव. पयसागर जाकांता धरणीधर शयना, करुणालय वारिषि भयवारि जदल नयना. गरुडध्वज भजन प्रिय पीत प्रभ वसना, अनुदिनि तव कीर्तन रस थाको हे रसना. जय देव जय सुखकर मूर्ती. नंदी वहना गहना पार्वतीचा रमणा, मन्मथ दहना शंभो माता ध्वजनयना. सर्वोपाधी वर्जित तापत्रय शमना, कैलासाचल वासी करती सुर नमना. जय देव जय सुखकर मूर्ती. पद्य प्रबोध करणा, नेत्र भ्रम हरणा.
धन बंधन हरिता दूतक आचरणा किरण स्पर्शे वारिषि यातम आवरणा शरणागत भयनाशन सुख वर्धन करणा जय देव जय सुखकर मूर्ती त्रिभुवन उत्पन्न पालन करिसी तू माया नाही तुझिया स्वरूपी दुसरी उपमाया तुझे गुणगण वर्णन न कळे निगमाया करुणा करिसी अंबे करुणा करिसी अंबे अंबे मन विश्रामाया जय देवा सुखकर मूर्ती गणपती हरि शिव भास्कर अंबा अंबा सुख मूर्ती जय देवा जय देव जय कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यद्य सकलं परस्मै गजाननायति समर्पयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि श्रीगजानन जय गजानन 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 ॐ स्वस्ति गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः न शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् ॐ नमो महद्भ्यो नमो अर्भकेभ्यो नमो युवभ्यो नमो आशिनेभ्यः यजामदेवान्यदि शक्नवा ममाज्याय सस्यं समावृक्षिदेवाः ॐ मम तु नः परिज्मावसरः मम तु वातो अपां वृषण्वान् शिशीतमिन्द्रापर्वताय वन्नस्तन्नो विश्वे वरिवस्यन्तु देवाः ॐ कथाते अग्नेषु जयन्तायोर्ददाशुर्वाजेभिराशुषाणाः उभे यत्तोके धनये दधानारुदस्य सामन्रणयन्त देवाः ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ पराशुभ्रा अयासो यव्यासाधारण्येव मरुतो मिमिक्षुः नरोदसी अपनुदन्तघोराजुषन्तवृतं सख्याय देवाः ॐ जातवेदसे सुनवाम सोममराति यतो निदहाति वेदाः स नः पर्षदति दुर्गाणि विश्वानावेव सिन्धुन् दुरितात्यग्निः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ गौरीर्मीमाय सलिलानि तक्षत्येकोपदी द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी बभूषी सहस्राक्षरा परमे व्योमन् ॐ सक्तुमिव तित उना पुनन्तो यत्र धीरा मनसा वाचमक्रता अत्र सखाय सख्यानि जानते भद्रैषान् लक्ष्मीर्निहिता धीवाची
ॐ प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनामवित्र्यवतु ॐ या गुङ्गूर्यासीनी वाली या राकाया सरस्वती इन्द्राणी मौहूतये वरुणानीं स्वस्तये ॐ निषुसीद गणपते गणेशत्वामाहुर्विप्रतमं कवीनां न ऋते त्वत्क्रियते किञ्चनारे महामरकं मोघवञ्चित्रमर्चा ॐ आतु न इन्द्रक्षुमन्दं चित्रङ्ग्राभं संरूपाय महाहस्ती दक्षिणेन ॐ वषट्टे विष्णवास आकृणोमि तन्मे जुषस्व शिपिविष्टहव्यम् वर्धन्तु त्वा सुष्ठुतयो गिरो मे यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॐ राजाधिराजाय प्रसंयसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यम् कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासद इति ॐ ब्रह्मणस्पते त्वमस्य यन्ता सूक्तस्य बोधितनयं च जिन्वा विश्वं तद्भद्रं यदवन्ति देवा बृहद्वदेम विदते सुवीराः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॐ कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो दुर्गिः प्रचोदयात् ॐ यन्त्रराजाय विद्महे महायन्त्राय धीमहि तन्नो यन्त्रः प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॐ अञ्जनिसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् ॐ स्वस्ति आवाहितदेवताभ्यो नमः मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि अथ प्रार्थनाम् श्रीदेव देव गणनायक ध्यायता जो भुक्ति मुक्ति सुखदायक सौख्यदाता विघ्ने हरोनी भवपातक सर्वनाशी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी जो शेंदुरे घवघवे शशिकंठ भाळी शुंडा प्रचंड अलिमंडित गंडमोणी विस्तीर्ण कर्ण अवलोकी गजाननासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी आरक्त नेत्र मजधुंडित सर्व भाजे दंतांकुरे वदन सुंदर फार साजे ग्रीवा असे विमल कंबु समान जासी
गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी. चारी भुजा सरळ त्या बहुशोभताती, पाशांकुशांबुज सुमोदक पात्र हाती. जीवंद्य पाद्य युगुले भुवनत्रयासी, गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी. ब्रह्मांड कोटी रचना अगणित पोटी, लंबोदराख्य म्हणवोनी प्रसिद्धी मोठी. लीला जयाची नकळे निगमागमासी, गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी. जाई जुई चंपक मालतीच्या, माळा गळा रुळती मोहक त्या फुलांच्या. दुर्वाशमी प्रिय विशेष विनायकासी, गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी. आमोददेत मृगनाभि सुगंध द्रव्ये, तैसी विभूषण तती रसने सुदिव्ये. नागोपवीत अति राजतसे जयासी, गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी. कोंदे प्रभा किरीट कुंडल कंकणांची, केयूर हार दश अंगुल मुद्रिकांची. रत्ने अनेक परिची जडली जयासी, गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी. सन्मूषकावरी गजानन बैसलासे, तेणे करोनी रविकोटी समान भासे. लावण्य दीप्ती उपमान मिळे जयासी, गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी. ब्रह्मादिदेव करजोडुनी वंदिताती, तेणे करोनी विजयी मग पूर्ण होती. ज्याच्यावरे परम निर्भय निश्चयेसी, गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी. जो रम्य हेम मणिमंडप कायवानु, शोभे किती सुरतरुसह कामधेनु. सिद्धी समस्त आणि मादिक त्याज पाशी, गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी. जे ब्रह्म निर्गुण निरामय निर्विकारी, चैतन्य ते प्रगटले हृदयी विचारी. साकारली परम मंगल मूर्ती कैसी, गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी. वाद्ये अपार सुरदुंदुभी वाजताती, गंधर्व सुस्वर सदा गुणकीर्ती गाती. रंभादि नृत्य करिती निज कौतुकेसी, गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी. भक्तासी शीघ्र गणराज प्रसन्न होतो, विद्यावधू सुत सुता धन कीर्ती देतो.
वाजी गजादी नृपवैभवये घरासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी चिंतामणीस शरणागत शीघ्र जाय त्यांचे कृतांत कळिकाळ करील काय विघ्नेश रक्षित असे निज सेवकासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी जे जे मनोरथ मनी असतील काही ते सर्व पूर्ण करी संशय जाण नाही श्रद्धेनुरूप चढवी भजका पदासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी राहे गणेश चरणी मनलीन जाचे तो धन्य रे सफल जन्म असे तयाचे गुंते चिना त्रयगुणात्मक मोहरासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी जो दीन बंधू करुणाकर विश्वसाक्षी तू वक्रतुंड तुझला सहसानुपेक्षी त्रैलोक्य वश्य मग तू सुरमान्य होशी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी तीर्थे व्रते जप तपादिक यागदाने ती सर्व तुझ घडतील गणेश ध्याने सेवी विनायक कथामृत ते विकाशी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी आत्मा गणेश बघता भ्रम दूर झाला हा देह भाव गणराजपदी निमाला जे भक्त देवपण तन्मय स्वप्रकाशी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी सत्ता खरी सकल व्यापक एक त्याची हे जाणताची निरसे मती भिन्नतेची तू पावसी सहज सिद्धची ऐक्यतेसी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी माता पिता तू धनधान्य ठेवा सर्वस्व माझे गणराज देवा पादारविंदी मन गुंतले रे पादारविंदी मन गुंतले रे गजानना दाखवी पाऊले रे जाणे न मी भक्ती कशी करावी वाटे परी कास तुझी धरावी म्हणोनी आता तुझ लक्षितो रे गजानना दाखवी पाऊले रे नामा पाहता अचला अघांचा तो श्रेष्ठ झाला
दृशिमाजी साजा ते ब्रीद कोठे विभुटा किले रे गजानना दाखवी पावले रे सामा म्हणे अंत्यज पुत्र कामे झाली तया मुक्ती गणेश नामे ते ब्रीद कोठे विभुटा किले रे गजानना दाखवी पावले रे जो शंख कर्मा अगणित पापी नामामृते पावन हो तथापि त्याला गुणी पुष्पक योजिले रे गजानना दाखवी पावले रे अद्यापि तू ते करुणा नये रे कारुण्य सिंधू म्हणती जगी रे न पाहिजे दीन उपेक्षिले रे गजानना दाखवी पावले रे निरंजनी दास म्हणे तुझा रे कृपाळू वत्सावरी धाव घेरे म्हणून कासे तव लागलो रे गजानना दाखवी पावले रे गजानना दाखवी पावले रे गजानना दाखवी पावले रे स्वानंदेशा ब्रह्म गणेशा गजानना आजी स्वानंदेशा ब्रह्म गणेशा गजानना आजी मानस पूजा सावध चित्ते करितो ती ध्याजी मम हृदयालयी प्रज्ञा मंडपी चिरसुख आसन ते सुधिवृत्तिमय रत्न मंचकी बसवित तुम्हाते दिव्य सुरक्तांबर मूषान्वित सुगंध तिलकाही सिंधुरारुण गजमुख सुंदर रूप चतुर्भुजही भालचंद्र नेत्रत्रय मंडित एकदंत ध्यातो सिद्धि बुद्धि शोभती उभयांकित सज्योतिर्मय तो पंचवृत्तिका धरणीयासन योगात्मा ध्यान वृत्ति शून्य सत्प्रकाश होता आवाहन मान सुगंध सिंदूर दिव्य अर्पितो गंध गुणा वृत्ती क्रियामूळ वासना भक्तिमय भोगी त्या विरती नाना मंदित पुष्पमालिका शमी सुमंदार दूर्वादिक अर्पितो यथास्थित माया संहार माया मोहित भाव भक्ति गुण चूर्ण करुनि सारे गतिबद्ध असा धूप अर्पिला निश्चलती द्वारे अंतःकरणी स्नेह उरे तत् योगे चिद्रूपी दीप शांतिक प्रभा प्रकाशन
दाई मी अर्पी स्वस्वानंदी आत्मभोगतो क्रियास्फूर्तिपूर्ण ऐके भोगवी नैवेद्याचा मोदकादी अन्न स्वात्मार्पण सत भक्ती भाव हे सुगंध जल प्यावे तृप्ती कारणी तुम्हा खरोखर एकची जाणावे सेव्य सेवकादी भाव संभव जीव प्रारब्ध भोग विदेही हीच दक्षिणा दिली पुरी शुद्ध नाना दाने वृत्ती सुभाने बीजे कर्मांच्या उठती भिन्नद तद्रूपची काया मन वाचा अर्पियले प्रार्थिले सहचरी योग सुभक्तीचा द्यावा भोग अखंडित मी प्रिय भावे की तुमचा ऐसी पूजा घेऊन मत्रुदी अंतहित भावे श्री गणराजा माझा स्वामीन प्रार्थी बाल भावे स्वानंदेशा ब्रह्म गणेशा गजानना आजी स्वानंदेशा ब्रह्म गणेशा गजानना आजी मानस पूजा सावध चित्ते करितो ती धाजी मानस पूजा सावध चित्ते करितो ती धाजी मानस पूजा सावध चित्ते करितो ती धाजी पिता माता बंधू तुझ विण असे कोण मजला बहुमी अन्यायी परिसकल हिलाज तुझला न जाणे मी काही जप तप पूजा साधन रीती कृपा दृष्टी पाहे शरण तुझ आहे गणपती वळे नाही जिव्हा धड मज तुझे नावही नये धरावे त्वा हाती अभय वरदा पूर्ण अभये अनाथांच्या नाथा झडकरी करी आस पुरती कृपा दृष्टी पाहे शरण तुझ आहे गणपती असे तो मी वेडा परिसकल ही लाड कळला कृतांताला भीना इतर गणना काय तुझला समर्था विघ्नेशा सुर असुर धाकेच पळती कृपा दृष्टी पाहे
शरण तुझ आहे गणपती. भुकेलो केव्हाचा हृदय निष्ठुर न करी क्षणी. प्रसादाचा लाडू कवळ भरवा घास वदनी. सदा ब्रह्मानंदे मग तुझ पुढे नाच करीती. कृपा दृष्टी पाहे शरण तुझ आहे गणपती. बहु बोलू काही अति परिस तुला मंगलनिधी. मला तारी आता अति कठीण संसार जलधी. स्वभावे गोसावी सुत करीतसे हेची विनती. कृपा दृष्टी पाहे शरण तुझ आहे गणपती. मोरेश्वरासी शरणागत शीघ्र गेला. त्याचा प्रपंच भवसागर पार झाला. ऐसे घडे जरी सदा निज सेवकासी. रक्षितसे गणपती तरी त्यान रासी. रक्षितसे गणपती तरी त्यान रासी. रक्षितसे गणपती तरी त्यान रासी. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. 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 मंगलमूर्ते विघ्नहरा मंगलमूर्ते